नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण समास या प्रकरणातील बहुव्रीही समास या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. बहुव्रीही समासाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या येणाऱ्या आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि इथून पुढचं जे काही व्याकरणाची प्रकरणं आपण अभ्यासणार आहोत त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळत राहील. चला तर मग आपण बहुव्रीही समास आणि त्याचे उपप्रकार जे आहेत त्याबद्दलचा अभ्यास करूया. बहुव्रीही समासाचे प्रकार. बहुव्रीही समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यापैकी एक आहे विभक्ती बहुव्रीही समास, 2 आहे नय बहुव्रीही समास, तिसरा आहे सह बहुव्रीही समास आणि चौथा आहे प्रादि बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे त्या शब्दाचा जो आपण विग्रह करतो त्याची दोन्ही पदे महत्वाची नाहीत, तर त्यापेक्षा तिसऱ्याच पदाचा उल्लेख होतो किंवा बोध होतो. तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतं. म्हणजे तो शब्द जो तिसऱ्याच जो पद निघणार आहे किंवा तिसरे जो शब्दाचा बोध होणार आहे तो शब्द विशेषण असतो. त्या सामासिक शब्दास बहुव्रीही समास असे म्हणतात. बहुव्रीही याचा अर्थ शेतकरी किंवा धनधान्य असणारा असा होतो आणि या बहुव्रीही समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार बघूया. विभक्ती बहुव्रीही समास. या विभक्ती बहुव्रीही समासाचे 2 प्रकार पडतात. एक आहे समानाधिकरण समास आणि दुसरा आहे व्याधिकरण समास. समानाधिकरण समास काय आहे? तर विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतात. मुळात हा समासाचा प्रकारच आहे की विभक्ती बहुव्रीही समास. त्याच्यामुळे समानाधिकरण समासाचा विग्रह करताना दोन्ही पदे ही विभक्तीमध्येच असतात. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत. लक्ष्मी आहे कांता ज्याची, असा तो कोण? विष्णू. म्हणजे हे नाव आहे किंवा नाम आहे म्हणून तो प्रथमा विभक्तीमध्ये आहे. वक्रतुंड. वक्र आहे तुंड किंवा तोंड ज्याचे तो, म्हणजे गणपती, म्हणजे प्रथमा विभक्ती समास. नीलकंठ. नील आहे कंठ ज्याचा तो, म्हणजे शंकर, विभक्ती आहे प्रथमा. आता इथे सुद्धा नीलकंठ, नील आणि कंठ हे 2 वेगळे शब्द आणि त्यातून तिसऱ्या शब्दाचा बोध म्हणजे शंकर. आणि समानाधिकरण समासामध्ये शंकर हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. जितेंद्रिय. जित आहेत इंद्रिय ज्याचा तो, म्हणजे मारुती, प्रथमा विभक्ती. लंबोदर. लंब आहे उदर ज्याचे, असा तो, म्हणजे गणपती. पांडुरंग. पांडुर आहे रंग ज्याचा, असा तो, म्हणजे विठ्ठल. ही आहेत समानाधिकरण समासाची उदाहरणे की ज्याची दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, म्हणजेच प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. समान दोन्ही पदे एकच विभक्ती म्हणजे समानाधिकरण समास. प्रकार दुसरा व्याधिकरण समास. विग्रह करताना यातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. उदाहरणार्थ सुधाकर. सुधा आहे करात, असा तो चंद्र. सुधा हे नाम आहे म्हणून प्रथमा विभक्ती आणि करात तय्या म्हणून सप्तमी. गजानन. गजाचे आहे आनन ज्याला तो, म्हणजे गणेश. गजाचे चे चाची म्हणून षष्टी आणि आनन म्हणजे प्रथमा विभक्ती. भालचंद्र. भाळी आहे चंद्र ज्याचा तो, म्हणजे शंकर, सप्तमी आणि प्रथमा विभक्ती. चक्रपाणी. चक्र आहे पाणीत असा जो तो, म्हणजे विष्णू, प्रथमा आणि सप्तमी विभक्ती. आता दुसरा प्रकार आहे बहुव्रीही समासाचा दुसरा प्रकार आहे नय बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नी असे नकारदर्शक असेल तर त्यास नय बहुव्रीही समास असे म्हणतात.
लक्षात ठेवायला सोपं आहे. नय म्हणजेच नकारार्थी असं आपण लक्षात ठेवू शकतो आणि तो आहे नय बहुव्रीही समास. आपण त्याची उदाहरणे बघूयात. अव्यय आलेला आहे पुढे. नाही व्यय ज्याला तो म्हणजे अव्यय, नय बहुव्रीही समास. अनंत नाही अंत ज्याला तो. निर्धन गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो. निरस नाही रस ज्यात ते. अनादी नाही आदी ज्याला तो. नाक नाही अक म्हणजे दुःख ज्यात ते. अनाथ ज्याला नाथ नाही असा तो. अकर्मक नाही कर्म ज्याला असे ते. म्हणजे यामध्ये नय बहुव्रीही समासामध्ये अन न नी असे जे नकारात्मक शब्द सुरुवातीला आलेले असतात आणि त्याचा अर्थ होताना नाही अशा पद्धतीने त्याचा विग्रह होतो, तो म्हणजे नय बहुव्रीही समास. निर्बुद्ध ज्याला बुद्धी नाही असा तो. बहुव्रीही समासाचा तिसरा प्रकार आहे सहबहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एकाच विशेषणाप्रमाणे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणे बघूया. सादर आदराने सहित असा तो. सफल फलाने सहित असा तो. सवर्ण वर्णासहित असा तो. सहपरिवार परिवारासहित असा तो. सबल बलाने सहित असा तो. सफल आणि सबल. पुढचा प्रकार आहे प्रादी बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वी अशा उपसर्गांनी युक्त असते त्यास प्रादी बहुव्रीही समास असे म्हणतात. प्र, परा, अप, सु, दूर, वी हे उपसर्ग लागलेले असतात. तर उदाहरणे बघूयात. सुमंगल पवित्र आहे असे ते. दुर्गुण गुणांपासून दूर असलेला. प्रबळ अधिक बलवान असा तो. विख्यात विशेष ख्याती असलेला तो. सुलोचन चांगले डोळे असलेला. हे आहेत प्रादी बहुव्रीही समासाची उदाहरणे. सु, दु, प्र, वी, सु अशी उदाहरणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या बहुव्रीही समासाचे जे प्रकार आणि उपप्रकार आपण अभ्यासलेले आहेत त्याच्या उदाहरणांचा तुम्ही नीट अभ्यास करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.